नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ही फ्लावरची रस्सा भाजी घरच्यांना एकदा बनवून खाऊ घातली की परतच्या वेळी जरा जास्तीचीच भाजी बनव म्हणतील, इतकी टेस्टी होते बरं का. काय केलं, फ्लावरला एक छोट्या छोट्या आपण अशा पद्धतीने तोडून घेतलेला आहे. एका पातेल्यामध्ये टाकलं, त्याच्यामध्ये पाणी, मीठ, हळद टाकून आपण 3 ते 4 मिनिटं उकळून घेतलेलं आहे. फ्लावरच्या भाजीसाठी कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं टाकलेलं आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेतलेलं आहे. थंड झालं की मिक्सरला बारीक करून घेतलं. फोडणीसाठी तेल टाकलं, तेलामध्ये हळद पावडर, घाटी मसाला, लाल तिखट टाकून परतून घेतलेला आहे. हिरवे मटर टाकून 1 मिनिटभर परतून घेतलं. त्यामध्ये उकडून घेतलेले आपण फ्लावर टाकून मिनिटभर छान असं परतून घेतलं. बारीक केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे बरं का. आणि गरम करून पाणी टाकलेलं आहे. उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. 7 ते 8 मिनिट आपण भाजीला मस्त असं शिजवून दिलं. तयार झालेली आहे मस्त अशी आपली चमचमीत अशी फ्लावर मटरची भाजी. ही भाजी खूप छान अशी चवीला लागते बरं का. भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जाता जाता पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.